हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे जे नवीन फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सध्याला डीएमईआरच्या ज्या 207 वॅकन्सी महाराष्ट्रामध्ये आपल्या आल्यात, तर त्याच्यासाठी अप्लिकेशन फॉर्म चालू आहेत. आणि मित्रांनो, तिथे जे लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन आहे ते 9 जुलै आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही जर मिस केलेला असेल तर अप्लिकेशन फॉर्म मित्रांनो तिकडे लवकरात लवकर भरून घ्या. आणि मित्रांनो, आता आणखीन एक नवीन वॅकन्सी येते, तर कुठून येते मित्रांनो? ती इंडियन एअरफोर्स, भारतीय वायुसेनेमध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सी आलेल्या आहेत. आणि मित्रांनो, आपल्या चॅनलवर ज्या काही वॅकन्सीज आपण डिस्कस करतो तर त्या सगळ्या मित्रांनो तुम्हाला ऑफिशियल साईट जी असतात जिथून ती वॅकन्सी आलेली आहे, तर ती ऑफिशियल साईट दाखवून तिथून पीडीएफ डाउनलोड करूनच आपण दाखवतोय. तर ह्याचा मेन उद्देश काय असतो मित्रांनो? तर आपल्या चॅनलवर ज्या काही वॅकन्सीज आपण डिस्कस करतो हे ट्रान्सपरंट असतात, जे ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आलेली असते, ज्या साईटवर आलेली असते ते आपण दाखवतो, जेणेकरून स्टुडंटला पण हे माहिती होतं की कुठून कुठून फार्मासिस्टच्या वॅकन्सी येत असतात. आणि मित्रांनो, ते ही जे पीडीएफ डाउनलोड करून आपण सेम टेलिग्राम चॅनलवर पण प्रोव्हाइड करतो. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आता हे भारतीय वायुसेनेमध्ये ज्या वॅकन्सी आल्यात ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वॅकन्सीज असणार आहेत. तर इथे मित्रांनो आपण हे डाउनलोड करून बघू जे नोटिफिकेशन आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता भारतीय वायुसेना, इंडियन एअरफोर्स. आणि मित्रांनो, ह्या ज्या वॅकन्सीज आहेत हे सर्व ऑल इंडियन कॅन्डिडेट साठी अप्लिकेबल असणार आहेत. आणि मित्रांनो, ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अप्लिकेशन एंड डेट जी असणार आहे ते आपण सर्वात पहिल्यांदा बघू. तर मित्रांनो, जे स्टार्ट डेट ऑफ अप्लिकेशन असणार आहे तर ते आहे मित्रांनो इथे 11 जुलै 2025. तर मित्रांनो, 11 जुलै पासून तुम्ही या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकता. आणि आता दुसरी गोष्ट, जर तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करायचंय तर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन काय असणार आहे? तर मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर 31 जुलैच्या आधी तुम्हाला या वॅकन्सीसाठी अप्लाय करावा लागेल. 31 जुलै लास्ट डेट असणार आहे इंडियन एअरफोर्स मधल्या फार्मासिस्टच्या वॅकन्सीसाठी. आणि मित्रांनो, ह्याची एक्झाम डेट पण ऑलरेडी दिलेली आहे नोटिफिकेशन मध्ये. तर मित्रांनो, 25 सप्टेंबरला काय होईल मित्रांनो, तुमची एक्झाम होणार आहे. जर या वॅकन्सीसाठी तुम्हाला अप्लाय करायचंय तर तुम्हाला 25 सप्टेंबर मध्ये लवकरच तुमची एक्झाम पण होऊन जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण बघू एज्युकेशनल क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक अर्हता किंवा इलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे कोणते स्टुडंट या वॅकन्सीसाठी अप्लाय करू शकतात हे जाणणं पण खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट इथे ज्या स्टुडंटचं डिप्लोमा झालेला आहे, डिप्लोमा इन फार्मसी म्हणजेच आपलं डी फार्म, प्लस ज्या स्टुडंटचं बी फार्म झालेलं आहे म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसी, प्लस तुम्हाला मित्रांनो इथे रजिस्ट्रेशन रिक्वायर्ड असणार आहे. कोणतं? पीसीआयचं, म्हणजे आपलं जे फार्मासिस्टचं रजिस्ट्रेशन असतं, जे लायसन्स आपण शॉर्ट मध्ये म्हणतो. तर महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलिंगचं जे रजिस्ट्रेशन आहे, तुम्ही रजिस्टर्ड फार्मासिस्ट असलं पाहिजे, म्हणजे मित्रांनो या वॅकन्सीसाठी तुम्ही काय असणार आहेत? अप्लिकेबल असणार आहेत. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, तुमचे जे मार्क असणार आहेत 12ला आणि हे, तर मित्रांनो ते 15% मार्क तुम्हाला असले पाहिजेत, म्हणजे तुम्ही अप्लिकेशन फॉर्म फिल करू शकता. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या वॅकन्सी मध्ये ना एज क्रायटेरिया खूप इम्पॉर्टंट असतो. तर मित्रांनो, इथे एज क्रायटेरिया जो दिलेला आहे, तर एज क्रायटेरिया जो दिलेला आहे मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता मॅरिड आणि अनमॅरिड कॅन्डिडेट साठी वेगवेगळा दिलाय. तर पहिल्यांदा मित्रांनो, जे स्टुडंट मॅरिड आहेत तर त्यांच्यासाठी बॉर्न डेट जी आहे, म्हणजे जन्म तारीख जी आहे मित्रांनो, 2 जुलै 2002 अँड 2 जुलै 2007. तर याच्यामध्ये ज्याचं बॉर्न असणार आहे बिटवीन 2 जुलै 2002 ते 2 जुलै 2007 पर्यंत, तर या डेट मध्ये जर तुमची जन्मतारीख असेल तर तुम्ही या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. आणि हे अनमॅरिड साठी आहे. आणि जे कॅन्डिडेट मित्रांनो मॅरिड आहेत आणि त्यांना अप्लाय करायचे, तर त्यांची जन्मतारीख जी आहे ती 2 जुलै 2002 ते 2 जुलै 2005 मध्ये जर असेल तरच तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इथे समजत नसेल तर पीडीएफ वर तुम्ही टेलिग्रामला जाऊन बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, इथे बाकी अदर पण क्रायटेरिया दिले, जसे की मॅन्डेटरी मेडिकल स्टँडर्ड. तर मित्रांनो, एअरफोर्स मध्ये ना मॅन्डेटरी
कॅन्डिडेट असतात, जसं की चेस्ट असेल, हाईट असेल, डेंटलला जनरल हेल्थ असेल, जेंडर रिलेटेड गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथे बघा ट्रेडर्समध्ये फार्मासिस्ट हाईट सेंटीमीटर किती असले पाहिजे, मॅक्झिमम लिमिट ऑफ रिफ्रॅक्शन एरर इथे दिलेला आहे, व्हिज्युअल आणि कलर. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ॲक्युरेट असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. आणि बॉडी टॅटोज वगैरे असतील, अदर गोष्टी असतील तुमच्या नार्कोटिक ड्रग किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस रिलेटेड, त्याच्यानंतर ओनली सिक कॅन्डिडेटसाठी इथे एक एक्स्ट्रा गोष्ट आहे ती आपल्यासाठी इलिजिबल नसेल. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे अदर गोष्टी दिलेल्या आहेत की तुम्ही अप्लाय कसं करू शकता, एक्झाम पॅटर्न कसं असेल. याच्यामध्ये मित्रांनो फेज फर्स्ट होतो, त्याच्यामध्ये ऑनलाईन टेस्ट होते, ती हॉल तिकीट तुम्हाला येणार, त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग वगैरे ज्या गोष्टी आहेत इथे दिलेल्या आहेत. आणि तुम्हाला मित्रांनो जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या ऑफिशियल साईटवरती भेटतील, म्हणजे जी मी ऑफिशियल साईट तुम्हाला दाखवली त्याच्यावर अपडेट तुम्हाला येत जातील. त्याच्यानंतर मित्रांनो सेकंड फेज जो आहे त्याच्या रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो बाकी ज्या सगळे डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला इथे लागणार आहेत तर ते पण इथे मेन्शन केलेत. तर या PDF ला तुम्ही नक्की रीड करा. आणि ही लास्ट डेट जी आहे ना मित्रांनो, तर ती 31 जुलै लास्ट डेट असणार आहे, ते पण लक्षात ठेवा. आणि तुम्हाला या एज मध्ये बसत असताल तर मित्रांनो अप्लाय नक्की करा, कारण यामध्ये स्टुडंट लागून जातात. असं नका समजू की इंडियन एअरफोर्सची वॅकन्सी आहे तिथे आपल्याला कसं भेटेल असा विचार करायचाच नाही. तुम्ही एलिजिबल आहात, फॉर्म भरा, ट्राय करा, प्रयत्न करा, आणि जे प्रयत्न करतील त्यालाच सक्सेस भेटतं मित्रांनो, हे पण लक्षात ठेवा. तुम्ही फार्मासिस्ट आहात, तुम्ही इलिजिबल आहात तर प्रयत्न केलाच पाहिजे. आपण डिग्री किंवा डिप्लोमा कशासाठी केलाय? जॉबसाठी केलाय. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये तसे जॉब आता राहिले नाहीत. सो हे खूप चांगला ऑप्शन आहे. आणि मित्रांनो एज क्रायटेरियामुळे खूप सारे स्टुडंट इथे इलिजिबल होत नाहीत, पण जे इलिजिबल होत आहेत त्यांनी या अपॉर्च्युनिटीचा फायदा नक्की घेतला पाहिजे. आणि बाकी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल, या व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड डेली इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, अचूक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, आणि मित्रांनो व्हिडिओमध्ये विदाऊट एडिटिंग ट्रान्सपरंट जे आहे तेच जर पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.